सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. जल निस्सारण प्रारूप ड्रेनेज पॅटर्न याच्यापूर्वी आपण रिव्हर सिस्टीम नदी प्रणाली किंवा जल निस्सारण प्रणाली हे पाहिलेला व्हिडिओ समजून घेतला आणि सांगितलं तेव्हाच मी की बाबा रिव्हर सिस्टीम आणि रिव्हर पॅटर्न ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा ड्रेनेज सिस्टीम आणि ड्रेनेज पॅटर्न ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सांगितलं होतं. पाहिला तो व्हिडिओ पाहून घ्या, खूप महत्वाचा आहे. आज आपण एकदम थोडक्यात बघणार आहोत काय जल निस्सारण प्रारूप. वेगवेगळे प्रारूप म्हणजे वेगवेगळ्या डायग्राम्स ज्या आहेत त्या काय आहेत बाबा नदीच्या, ते आज आपण समजून घेणार. कारण की डायग्रामॅटिक क्वेश्चन्स जेव्हा विचारतात ना एमपीएससी किंवा युपीएससी ला तर अशा प्रकारे येतात. म्हणून डायग्राम आपल्या डोळ्यासमोर है ना व्हिज्युअलाइज सातत्याने झालं पाहिजे. म्हणून आजचा हा टॉपिक. पहिल्यांदा आपण कॉन्सेप्ट समजून घेऊया की एक्झॅक्टली ड्रेनेज पॅटर्न किंवा नदी प्रणाली प्रारूप कशाला म्हणतात किंवा जल निस्सारण प्रारूप कशाला म्हणतात. डेफिनेशन आधी समजून घेऊया आपण. काय म्हणतोय, एका क्षेत्रातील, लक्षात घ्या काय म्हणतोय, एका क्षेत्रातील जलनिस्सारण प्रणालीचे भौगोलिक रूप आणि प्रवाहाची अवकाशीय मांडणी. एका क्षेत्रातील जलनिस्सारण प्रणालीचे भौगोलिक रूप आणि प्रवाहाची अवकाशीय मांडणी. इंग्रजीमध्ये जिओमॅटेरियल फॉर्म्स ऑफ द ड्रेनेज सिस्टीम अँड स्पॅथियल अरेंजमेंट ऑफ स्ट्रीम्स इन अ पर्टिक्युलर रिजन. सोप्या भाषेत सांगायचं तर नदी जर अवकाशातून पाहिली वरून तर कशी दिसते, कशी दिसते म्हणजेच तिचा आकार कसा दिसतो, तिच्या सुरुवातीपासून ओरिजिन पासून तिच्या मुखापर्यंत ती कशा प्रकारे दिसते. म्हणजेच काय तर डायग्राम जी आहे, डायग्राम जर आपण म्हणू नदीच्या काढायचं बा तर ती दिसते कशी. इट्स नथिंग बट द ड्रेनेज पॅटर्न. क्लिअर क्लिअर ओके. आता हा पॅटर्न जो आहे तो सारखा राहते का रे बाबा? नाही नाही. का? कारण की या ड्रेनेज पॅटर्नवर विविध घटकांचा परिणाम पडतो. आता पृथ्वी जर बघितली तर ते विविध अंगाने आहे, वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये आहे. कुठे आपल्याला उंच पर्वत दिसतील तर कुठे समतल प्रदेश दिसेल, कुठे आपल्याला खोल खोल खाया दिसतील तर कुठे उथळपणा दिसेल है ना. कुठे आपल्याला घनदाट जंगल दिसतील तर कुठे पाऊसच दिसणार नाही, पाण्याचं नाव नाही. म्हणजे कुठे वाळवंट आहे तर कुठे भरपूर पाणी. आहोत पाहतो ना, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय दिसतंय की पृथ्वी तल जो आहे तो काही समसमान नाही, तो डायव्हर्सिफाईड आहे. आणि म्हणूनच आपल्याला नदीचे प्रारूप हे विविध प्रकारचे दिसतात. सो इन जनरल व्हॉट आर द डिटर्मिनंट्स ऑर द निर्णायक घटक ज्याला आपण म्हणतो. तर पहिल्यांदा उताराचं स्वरूप कसं आहे, नेचर ऑफ स्लोप. तीव्र उतार आहे की मंद उतार आहे की उतारच नाही, प्लेन आहे, मैदानी प्रदेश आहे है ना. किंवा स्ट्रक्चरल कंट्रोल्स म्हणजेच काय, खडक कसा आहे, बेडरॉक कसा आहे है ना, जिओलॉजिकल स्ट्रक्चर कसं आहे त्या भागातलं, याच्यावरही त्याचं पॅटर्न निर्भर असतं. लिथॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे खडक टणक आहे की मृदू आहे, सहज झिजणारा आहे की झिजतच नाही आहे, झिजायत त्याच्या जॉईंट्स आहेत का, फ्रॅक्चर्स आहेत का, कशा प्रकारे त्याची मांडणी आहे ते महत्वाचं आहे. क्लायमॅटिक कंडिशन, पाऊस पडतो नाही पडत, वाळवंटीय भाग आहे है ना, कुठला भाग आहे, भरपूर पाऊस पडणार आहे की फारच कमी पाऊस पडणार आहे, पाण्याचं प्रमाण कसं देऊ शकते त्याच्या आधारावर. वनस्पतीची वैशिष्ट्य, व्हिजिटल जे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स. तर व्हिजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे कुठे घनदाट जंगल आहेत की खुरटी झुडपं आहेत की काय आहे, या सर्वांचा परिणाम आपल्याला काय दिसतोय, ड्रेनेज पॅटर्नवर पडताना दिसतोय. क्लिअर आलं लक्षात. आता आपण बघितलंय की त्यामुळे विविध प्रकारचे डायग्राम्स दिसून येतात, विविध प्रकारचे पॅटर्न. तर ते कसे, तर काही जे पॅटर्न्स आहेत ते आपण आज डायग्रामॅटिक कॉन्टेक्स्ट मध्ये बघूया. केवळ डायग्राम समजून घेऊया इथे, लक्षात घ्या, केवळ डायग्राम. पुढच्या याच्या कारण प्रत्येकाचा एक वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे, वेगवेगळ्या
फॉर्म्स जे तयार होतात ते कशामुळे होतात, त्याची कारणं पाहायची आहेत. खूप काही आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे याच्यात जर केला तर तो व्हिडिओ असा लांबा लचक होते. आपण त्याला ब्रेक करून करून समजूया, कारण की आपल्याला समजून घ्यायचं आहे, डोक्यात फिट बसवायचं आहे, परीक्षा पास करायची आहे. नुसते लंबे व्हिडिओ पास बसायचे नाही. आहे का मॅरेथॉन सिरीज चालवायची आहे का आजकाल? नाही ना. हा, तर मग आता आपण हा समजून घेऊया. क्लिअर? डायग्राम दिसतात तुम्हाला? टोटल 11 डायग्राम इथे आपल्याला दिसतील. किती? 11. तर पहिल्यांदा आपण पॅटर्न कसा दिलाय आणि त्याचं नाव हेच फक्त बघून घ्या. बघा कसं दिसतंय, है ना. हा ॲरो म्हणजे रिव्हरचं डायरेक्शन, ॲरो म्हणजे रिव्हरचं डायरेक्शन. ते इकडे जाताना दिसते आणि या सगळ्या आल्यात अशा नदी, मुख्य नदी आणि उपनद्या, है ना. कसा आकार दिसतो? वृक्षाकार दिसतो. वृक्ष आहे असं गेलेला आहे दिसतोय. किंवा एखादी शाखा आहे त्याला उपशाखा असतात, है ना. त्यामुळे शाखाकृती किंवा वृक्षाकार, डेंड्रिटिक दिसतंय. लक्षात घ्या. मॅप फिट करा, डायग्राम फिट करा, है ना. दुसरं आहे जाळी दिसते. असं 2 अशा रिव्हर दिसतात मुख्य, आणि त्याला खूप साऱ्या उपनद्या येऊन मिळालेल्या दिसतात. एकदम जाळी, एकदम दाट तयार झालेला आहे, म्हणून याला जाळीदार ट्रेलिस. आता ह्या जाळी थोडी दूर दूर आहे ना, दूर दूर आहे. असंच पॅटर्न आहे पण दूर दूर आहे, म्हणून याला रेक्टँग्युलर आहे. आयताकृती रेक्टँग्युलर. आता ह्या सरळ सरळ नद्या दिसते, याला उपनद्या खूप साऱ्या दाखवल्या. इथं उपनद्या दिसत नाही, सरळ सरळ जाताना दिसतात. खूप साऱ्या नद्या सरळ सरळ, म्हणून याला पॅरलल समांतर आहे. पॅरलल समांतर. क्लिअर झाल्या? चार क्लिअर झाल्या? आलं लक्षात? आता याच्यातच बघूया वृक्षाकारचा थोडासा पॅटर्न. बघा इथे वृक्षाकारचा पॅटर्न बघा, खाली बघा कसं दिसतंय. आहे बिलकुल तसंच, पण छोटे छोटे खूप साऱ्या, प्रत्येक उपनदीला अजून खूप साऱ्या उपनद्या छोट्या छोट्या दिसतात. म्हणजे बिलकुल पिनेट सारखं. आपण जर एक बघितली तर असं असं दिसते ना, असं असं दिसते, म्हणून पर्णिका पिनेट, पर्णिका पिनेट. आता बघा जाळीदार किंवा आयताकृती आहे अशासारखे सरळ सरळ आहे, सरळ आहेत अशा. याला नद्या, उपनद्या, उपनद्याच्या उपनद्या खूप सारं दिसते. इथे दिसते का? नाही. एक मुख्य नदी, कॉन्सिक्वेंट रिव्हर ज्याला म्हणू, आणि बाकीच्या सबसिक्वेंट रिव्हर बघा कशा काटकोनात आल्यात सरळ सरळ. याला म्हणतात हेरिंग बोन, याला म्हणतात हेरिंग बोन पॅटर्न, याला म्हणतात हेरिंग बोन पॅटर्न. म्हणजे हेरिंग बोन नावाचा मासा आहे, त्याचा बिलकुल सापळा असाच दिसते. क्लिअर? राईट? ठीक आहे. आता वर पुन्हा समोर जाऊ. वर हे बघा काय दिसतोय, हा सेंटर दिसतोय, आणि या सेंटर मधून बाहेर निघालेल्या सर्व रिव्हर सर्व दिशांनी, ऑल डायरेक्शन्स दिसत आहेत, गोल 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 गोल, है ना. दिसतंय ना. याला म्हणतो आपण एका ठिकाणून बाहेर निघत आहेत म्हणून केंद्राला त्यागलेला आहे. केंद्र त्यागी, सेंट्रीफ्युगल. हे कन्फ्युज होते, हे नाही, हा लक्षात ठेवा. सेंट्रीफ्युगल, फ्युजल जा रे बाबू दूर, केंद्र ले त्याग कर. आणि इकडे सर्व एका ठिकाणी जमा होत आहे, एका ठिकाणी दिसते पाणी मधात, आणि सर्व नद्या सर्व बाजूंनी आलेल्या आहेत, चहूबाजूंनी आलेल्या आहेत. तर हा झाला केंद्रगामी, म्हणजे सेंट्रीपेटल. हे पेटल सेंटर मध्ये येतात म्हणून सेंट्रीपेटल. क्लिअर? आता आपण जर बघितलं हे जे आहे केंद्र त्यागी, केंद्राला त्याग केला, तसंच इथेही दिसते बघा. रिव्हर चालली बाहेर निघाली म्हणजे केंद्र त्यागीच आहे. पण याच्यात फरक बघा काय दिसतंय. इथं रिव्हर सरळ 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 चालल्या. हा, इथे तसं नाही. इथे कशी अशी फिरून इकडे रिव्हर, मग इकडे चालली, अशी फिरून इकडे, मग अशी दुसरी. म्हणजे नद्या इकडे कशा गोल गोल फिरत फिरत खाली खाली चालल्या, गोल गोल फिरत फिरत खाली खाली, म्हणून याला वलई. गोल गोल फिरत आहे ना, म्हणून वलई, ॲन्युलर, वलई ॲन्युलर. क्लिअर? लक्षात आलं? आता दोन ज्या आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या, दोन ज्या आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या. एक आहे अव्यवस्थित, डिरेंज, कॅओटिक, कन्फ्युज्ड. सगळी कन्फ्युज आहे, कॅओटिक. इकडे चालली, इथं पाणी साठवलं, इथून इथं साठवलं, इथून इथं, कुठं चालली तर तिला समजे नाही. असं आडवं तिळवं दिसलं तर काय म्हणायचं? डिरेंज, कॅओटिक, इरेग्युलर, काहीच धडाची नाही. ओके, क्लिअर? असा डायग्राम दिसला. आता बघा या डायग्राम मध्ये थोडं ऑब्झर्व करा. या डायग्राम मध्ये दोन गोष्टी दिसतील. एक रिव्हर इकडे येताना दिसेल,
एक रिव्हर इकडे जाताना दिसेल, डायग्राम अशी राहील, एक रिव्हर इकडे येताना दिसेल, एक रिव्हर इकडे जाताना दिसेल. इकडे जाताना जे रिव्हर आहे अशी अटॅच झाली, त्याच्या उलट्या दिशेने बघा ह्या रिव्हर वाहताना दिसते उलट्या दिशेने वाहताना दिसते, असा डॉट डॉट. तर याला रिव्हर कॅप्चर म्हणतात. तर रिव्हर कॅप्चर जेव्हा सिस्टीम होते तर तेव्हा जो पॅटर्न तयार होतो त्याला काय म्हणतो, बाब्ड, काटेरी प्रारूप, बाब्ड. क्लिअर? काटेरी प्रारूप, बाब्ड. क्लिअर झालं? लक्षात आलं? तुम्हाला पॅटर्न्स लक्षात आले? प्रत्येक पॅटर्नवर आपण डिटेलमध्ये बघूया आरामात मस्त पैकी. पण एवढं समजलं का? समजलं ना? हे डायग्राम पाठ करून घ्यायच्या, कारण डायग्राम अत्यंत महत्वाच्या आहेत. आलं की नाही लक्षात? मी वाटल्यास असा हो का? नाही तुम्ही पाहून घेतला असा है ना, पाहिल्या, अभ्यास करता. ऑल द बेस्ट.